नमस्कार, मी साहेबराव कांबळे @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनल मध्ये सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आता पाहूया ठळक बातमी। मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय आमदारांची मुंबईत बैठक होणार असे दोहा येथील पाणी परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले। देशभर वातावरण तापले, नांदेडमध्ये काँग्रेस थंडच। जिल्हा बँक निवडणुकीसाठी 10 जणांनी नेले 21 अर्ज, पाठ फिरवणारे चेहरे उतरले निवडणुकीच्या मैदानात। 11 पोलीस निरीक्षकांना नांदेड नकोसे। आता पाहूया सविस्तर बातम्या। मराठवाड्यात पाण्याची भीषणता मोठी आहे। पाणी परिषदेच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचा संदेश सगळीकडे गेला पाहिजे। वाहतं पाणी अडवलं तर दुष्काळ मुक्तीसाठी उपयोगी पडू शकते। मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर सर्व पक्षाच्या आमदारांची बैठक वजा परिषद मुंबईत लवकरच घेण्यात येईल। यारा जाधव त्या बैठकीत असतील अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माळाकोळी येथे आमदार प्रताप पाटील यांनी आयोजित केलेल्या पाणी परिषदेत केली। माळाकोळी येथे भव्य परिषद व जलसंधारण कामाचा शुभारंभ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते, जलतज्ञ यारा जाधव, संयोजक प्रताप पाटील चिखलीकर, खासदार बंडू जाधव, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार दिवाकर साबणे, सुभाष साबणे, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार जयप्रकाश मुंदडा, ॲडव्होकेट प्रताप पाटील बांगर, जिल्हाधिकारी धीरज कुमार तसेच मनपा आयुक्त सुशील खोडवेकर हे उपस्थित होते। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर वर्णभेदी असल्याची टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण देशभर वातावरण तापवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना राज्यातील काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे होम ग्राउंड असलेल्या नांदेड जिल्ह्यात मात्र या विषयावर ना कोणती प्रतिक्रिया व्यक्त झाली ना निषेध। जिल्ह्यातील काँग्रेस अगदी थंड बसली आहे। प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांच्या जिल्ह्यातूनच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधात जोरकसपणे आंदोलन होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नसल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सत्ता गेल्याची मरगळ अजूनही कायम आहे की काय असा सवाल केला जात आहे। आता वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची। मागच्या 10 वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत सापडली असताना बँकेकडे ढुंकूनही न पाहणारे चेहरे या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी पुढे आले आहेत। उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी 10 इच्छुकांनी 21 उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले आहेत। काँग्रेसचे रामचंद्र मुसळे, शांत शेषराव चव्हाण, दिनकर दहिफळे, भाजपचे श्रावण भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, राष्ट्रवादीचे संजय कराळे, प्रभाकर देशमुख यांच्यासह अन्य 3 उमेदवारांनी शुल्क भरून उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत। एका अर्जासाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून प्रत्येक अर्जावर वेगवेगळे सूचक असणे आवश्यक आहे। नांदेड जिल्ह्यातील 11 पोलीस निरीक्षकांना नांदेड नकोसे झाले आहे। कार्यकाळ संपल्याने जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक बदलीच्या मार्गावर असताना नांदेड जिल्ह्यात येऊन 1.5-2 वर्ष झालेल्या 11 पोलीस निरीक्षकांनी नांदेड नकोसे झाले आहे असे सांगितले। या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याची माहिती आहे। यामध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पालीवाल, शिवाजीनगरचे तहसीलदार, वजीराबाद ठाण्याचे कदम, विमानतळ ठाण्याचे राठोड आदींचा समावेश असून या सर्वांना बदली हवी आहे। मुलांचे शिक्षण, कामाचा वाढता ताण, अंतर्गत कलह, वरिष्ठांमध्ये एकवाक्यता नसणे या अशा अनेक कारणांमुळे या पोलीस निरीक्षकांना नांदेड बदलून पाहिजे आहे। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया। धन्यवाद।